ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. अध्याय 22. भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीचे सूत्रधार महर्षी दयानंद सरस्वती. खंड पहिला. मागील अध्यायामध्ये आपण पाहिले की महर्षी दयानंदांनी त्या प्रत्येक स्थितीचे सूक्ष्मतेने अध्ययन केले, ज्या कारणांमुळे एकेकाळी विश्वगुरू राहिलेला हा देश आज विवश, वाईट स्थितीत आणि गुलामगिरीचे अश्रू ढाळत होता. आणि त्या परिस्थितीचा समर्थपणे सामना केला, तिच्या विरुद्ध आवाज उठवला, नवी दिशा दाखवली, विरोध सहन केला, परंतु निरंतर पुढे चालत राहिले. आणि त्यांच्या पश्चात त्यांच्याच हजारो शिष्यांनी त्यांच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक आंदोलनाला आपले ध्येय बनवले, ज्यामुळे अन्यान्य क्रांती सुरू झाली. मग ती शिक्षणाची असो, स्पृश्य अस्पृश्यतेच्या विरोधाची असो, गोशाळांची स्थापना असो, भाषेच्या स्वदेशीकरणाची असो, स्वदेशी वस्तूंच्या उपयोगाच्या संकल्पाची असो, अंधविश्वासांच्या विरुद्ध एक सशक्त आंदोलन उभे करण्याची असो, या सर्व बाबी ऋषी दयानंदांच्या बोलण्यातून, भाषणांमधून, पत्रांतून आणि लेखनातून सुरू झाल्या होत्या. आणि आता त्यांनी एका विराट आंदोलनाचे रूप घेतलेले होते. परंतु अजून एक सर्वात मोठे व महत्त्वाचे युद्ध बाकी होते, ज्यामुळे या कार्यांनाही तेवढी गती मिळत नव्हती. आणि हे युद्ध होते इंग्रजी सत्तेला उपटून फेकण्याचे. त्यात सर्वात मोठी अडचण काय होती ती समजून घ्यावी लागेल. आपण पाहिले, भारताचे पतन मूळ रूपात महाभारत युद्धानंतर सुरू झाले होते आणि वेगवेगळ्या विचारधारांचा जन्म झाला. वेगवेगळी लहान लहान कमकुवत राज्ये बनत गेली. हळूहळू अन्य देशांच्या योद्ध्यांनी, त्यांना योद्धे म्हणावे किंवा लुटारू, येथे येऊन येथील अमर्याद धनसंपत्ती लुटण्याचा सपाटा चालवला. आणि येथील कमकुवत राजनैतिक सत्ता व आपापसात विविध कारणामुळे विभक्त होण्याच्या कारणांना पाहून येथील शासक बनून बसले. आश्चर्य वाटते हा विचार करून की कशा प्रकारे केवळ काही सहस्र आक्रमणकार्यांच्या सेनेने कोट्यवधी भारतीयांवर आपले शासन करणे सुरू केले. यापेक्षा जास्त दुःखद काय असेल की सगळ्याच आक्रमणकार्यांनी आपल्या सैन्यात आमच्याच देशाच्या सैनिकांना भरती केले होते. अज्ञानाची स्थिती पहा. त्या सैनिकांनाही हे माहीत नव्हते की ते आपल्यावर अधिकार गाजवण्यासाठीच त्या सैन्यांना सहयोग करत आहेत. त्यांना तर फक्त आपल्या रोजची रोजंदारी व भाकरी मिळण्याचे कर्तव्य होते. राष्ट्र येथून पूर्णपणे अदृश्य होते. आधी मोगल आणि नंतर इंग्रज भारतात आले. इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी आपल्या योजनेत यशस्वी झाली. त्यांनी मोगल सत्तेला समाप्त करून आपला अधिकार करून घेतला. भारतीय जनता मोगलांच्या अधिकारातून निघून इंग्रजांच्या अधीन झाली. प्रामुख्याने सांगायचे तर भारताच्या लोकांच्या जीवनात किरकोळ फरक पडला. भारतीय लोक इंग्रजी शासन आल्यावर थोडेफार लिहायला वाचायला शिकले, परंतु मर्यादित संख्येत. इंग्रज त्या शिक्षित भारतीयांच्या मनात ही गोष्ट बिंबविण्यात यशस्वी झाले की आम्ही तुम्हाला असभ्य लोकांच्या तावडीतून सोडवून शिक्षित करून सभ्य बनवले आहे आणि हे सगळे तुम्हाला इंग्रजी सत्तेच्या बळावरच मिळाले आहे. आणि तो वर्ग इंग्रजांचा भक्त झाला. त्याला वाटले की अत्याचारी मोगलांच्या शासनापेक्षा तर या सुशिक्षित इंग्रजांचे शासन उत्तम आहे. त्यांच्यापुढे विचार करण्यासाठी दोनच पर्याय होते. एकीकडे आततायी मोगल बादशहा आणि दुसरीकडे क्रूर इंग्रज सरकार. दोहोंपैकी त्यांना कंपनी सरकार चांगले वाटले. त्यांच्यानुसार या सरकारने काही शाळा व स्वतंत्र न्यायालये स्थापन केली. असाच विचार चालू असताना 1857चा काळ आला.
जेव्हा कंपनी सरकारने देशी राज्यांची राज्ये हडपण्यास सुरुवात केली. एका विद्रोहाची स्थिती तयार झाली. तिकडे मराठा राज्य, इकडे झाशी, ग्वाल्हेर इत्यादी. परिणाम 1857चा सैनिक विद्रोह, ज्याचे केंद्र होते मेरठ. आणि सर्व क्रांतिकाऱ्यांनी मिळून योजना बनवली की सगळ्या छावण्यामध्ये एकदम विद्रोह होईल आणि दिल्लीच्या गादीवर अर्थात राज्यावर अधिकार करू आणि मोगल बादशहा बहादूरशाह जफर यास भारताचा बादशहा घोषित करू. काही काळासाठी असे करण्यात देखील आले. इंग्रजांनी तो विद्रोह दडपून टाकण्यासाठी 2 प्रकारच्या मोहिमा चालवल्या. पहिली, सैन्य अभियान, ज्यात विद्रोही सैनिकांना पकडून आणून खटले चालवले गेले, फाशीवर लटकावले गेले आणि अनेकांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. दुसरी मोहीम, भारतीयांमधील शिक्षित वर्गाला मोगलांकडून हिंदूवर केल्या गेलेल्या अत्याचारांचे स्मरण करून दिले गेले. विद्रोहाला पंजाबासारख्या प्रांतात न वाढू देण्यासाठी शीखांना शीख गुरूंवर केल्या गेलेल्या अत्याचारांची आठवण करून देण्यात आली आणि भारतीयांना हे समजावले गेले की जर इंग्रजी सत्ता गेली तर भारतात मोगल काळाचा तोच काळा अध्याय पुन्हा स्थापित होईल. भारताच्या लोकांना ही बाब समजूही लागली. विद्रोहाला पूर्णपणे दडपून टाकण्यात ईस्ट इंडिया कंपनी यशस्वी झाली. परंतु या परिस्थितीत ब्रिटिश सरकारने मोठा निर्णय घेतला. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 2 ऑगस्ट 1858 रोजी लॉर्ड स्टेनले याने भारतीय अधिनियम मंजूर करून भारताची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटनच्या महाराणीला देण्यात आली. म्हणजे ब्रिटिश सरकारच आता भारताचे शासक बनले. ब्रिटिश सरकारजवळ शासन अशा परिस्थितीमध्ये आले जेव्हा भारताची जनता व रजवाडे म्हणजे संस्थानिक राजे खूप अशांत होते. इंग्रजी सरकारचा विरोध अत्यंत वाढला होता. इंग्रजांवर हल्ले होत होते. अशा परिस्थितीला शांत करण्यासाठी ब्रिटिश महाराणीने काही विशेष घोषणा केल्या, ज्यांचा उद्देश होता भारतीयांचा वाढत असलेला संताप शांत करणे. घोषणेमध्ये म्हटले होते, आता भारतीयांबरोबर जात, धर्म व रंग आणि प्रजाती यांच्या आधारावर कोणताही भेद केला जाणार नाही. सर्वांची उन्नती व स्वाभिमान यांची काळजी घेतली जाईल आणि इंग्रजी राज्याचे क्षेत्रीय राजांवर विस्तार करण्याचे धोरण सोडून टाकण्यात येईल. महाराणी व्हिक्टोरिया भारतीयांशी तसाच व्यवहार करील ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांशी करते. अशा घोषणा भारताच्या शिक्षित वर्गाला आपल्या बाजूला राखून ठेवण्यासाठी केल्या गेल्या. याचा परिणामही झाला आणि लोक म्हणू लागले की चला आता तर महाराणीने सांगून टाकले आहे की भारतीयांसोबत काही चुकीचे करणार नाही. आता कंपनी सरकार राहिले नाही. आता तर महाराणीचे सरकार सहृदयतेने स्वीकारायला हवे आणि इंग्रजांच्या विरोधात निर्माण झालेला रोष हळूहळू शांत होऊ लागला. अशा परिस्थितीत भारतीयांकडे 2च मार्ग होते, एक तर विद्रोह करणे आणि यशस्वी होणे. 1857च्या घटनाक्रमात तर मोगल शासक बहादूरशाह भारताचे शहंशाह बनले, म्हणजे पुन्हा मोगल सत्ता स्थापित व्हावी किंवा मग इंग्रजी राजवटच चालू राहावी आणि राणीच आमची सम्राज्ञी. परंतु कोणी असा विचार करणारा नव्हता की दोन्ही शासक बाहेरचे आहेत, एक अरबचे आहेत आणि दुसरे युरोपातून. सर्व आपापले हित याच दोघांमध्ये शोधत होते. शिक्षित वर्ग विचार करू लागला होता की इंग्रज शासक शिकले सवरलेले आहेत, मोगल शासकांपेक्षा चांगले आहेत. परंतु सर्वात विस्मित करणारी बाब ही होती जिच्यावर वाचकांनी अतिशय सखोलपणे विचार करायला पाहिजे. कोणीही याचा विचार करत नव्हता की भारताच्या राज्यावर आता आम्हा भारतीयांचा स्वतःचा अधिकार असायला पाहिजे. आम्हा भारतीयांवर अन्य कोणीतरी शासन का करावे? आमच्या देशावर आमचीच सत्ता असावयास पाहिजे.
इतिहासाचे प्रत्येक पान, ओळ अनओळ या बाबीची साक्ष देईल की स्वराज्य व स्वदेशाचा प्रथम विचार ही बाब पहिल्यांदा बोलण्याचे व लिहिण्याचे साहस, विचार व जाण जर कोणत्या महान व्यक्तित्वात होती तर त्यांचे नाव आहे महर्षी दयानंद सरस्वती. महर्षी दयानंद सरस्वतींनी देशातील परिस्थितींचे खूप सूक्ष्मतेने फिरून फिरून अध्ययन केले होते. त्यांनी 1857च्या युद्धाच्या पूर्वीच्या व नंतरच्या परिस्थितींना खूप चांगल्या प्रकारे ओळखले होते आणि महाराणीला सत्ता हस्तांतरण व घोषणापत्र यावरून निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे येणाऱ्या काळाचे त्यांनी पूर्वानुमान लावून घेतले होते. अशा परिस्थितीत भारतीयांचा इंग्रजी सत्तेकडे होत असलेला कल पाहून तात्काळ ऐतिहासिक शब्दांत घोषणा केली, जेव्हा इंग्रज महाराणी म्हणत होती की आम्ही धर्म, जात, लिंग इत्यादी भेदभावाशिवाय भारतवासींचे पालनपोषण आईप्रमाणे करू, तेव्हा दयानंदांनी इतिहास बदलून टाकणाऱ्या वाक्याचा उपयोग केला, जे आगामी मोठ्या परिवर्तन क्रांतीचे सूत्रवाक्य बनले. कोणी कितीही करो, परंतु जे स्वदेशी राज्य असते ते सर्वोपरी उत्तम असते. अथवा मतमतांतरांच्या आग्रहाशिवाय आपल्या व परक्यांचा पक्षपात शून्य प्रजेवर पिता माता यांच्याप्रमाणे कृपा, न्याय आणि दया यासह विदेशी लोकांचे राज्य पूर्ण सुखदायक नाही. सत्यार्थ प्रकाशच्या 8व्या समोल्लासामध्ये लिहिलेल्या याच वाक्याने इंग्रजी राजवटीच्या बाजूने वाहत असलेल्या तीव्र प्रवाहाला बंधारा बनवून थोपवण्याचे काम केले आणि प्रवाहाची दिशा बदलली. स्मरण असावे की त्या काळातील सर्वात शक्तिशाली विचारोत्तेजक ग्रंथ कोणता असेल तर तो केवळ सत्यार्थ प्रकाश हाच होता. इतिहास साक्षी राहील की आधुनिक भारताच्या प्रतीक्षेत स्वदेशीय शब्दाचा उपयोग पहिल्यांदा महर्षी दयानंदांच्या उपरोक्त वाक्यानेच झाला. येथूनच नवीन विचार व चिंतन युवकांमध्ये निर्माण झाले की काय आमचे स्वतःचे पण राज्य होऊ शकते. महर्षी दयानंदांनी प्रथम भारताच्या इतिहासाला व गुलामगिरीच्या कारणांना उत्तम प्रकारे जाणले होते. वेदाच्या आधारावर त्यांच्या क्रांतिकारी चिंतनानेच या शब्दांना जन्म दिला. वैदिक राष्ट्रीय प्रार्थनेच्या शेवटच्या ओळी, व्हावी योगक्षेमकारी स्वाधीनता आमुची, या वाक्याने देशाची चिंतनधाराच बदलली. ऋषी दयानंदांनी सांगितले, आमचा कसा गौरवशाली इतिहास आणि परंपरा होती, आमचे ज्ञान व विज्ञान कसे होते आणि कोणत्या चुकामुळे आम्ही गुलाम व अशिक्षित झालो. त्यांनी आव्हान केले की हा देश तुमचा आहे. ऋषी दयानंदांनी घोषणा केली, तुम्ही बाहेरचे नाहीत, याच भूमीचे संतान आहात तुम्ही. भारतीयांचा स्वाभिमान जागा झाला आणि ऋषी दयानंदांचा एक शिष्य लवकरात लवकर या राष्ट्राला गुलामगिरीतून मुक्त करून एका स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न पाहू लागला. ऋषी दयानंदांनी ह्या बाबी मजबूतीने जाहीरपणे सांगण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिष्यांची संख्या हजारांमध्ये पोहोचली. युवकांच्या विचारामध्ये परिवर्तन येऊ लागले. विशेष करून महर्षींच्या लाहोर, कलकत्ता आणि पुणे येथील प्रवासामुळे शिक्षित वर्गात परिवर्तनाची धारा वाहणे सुरू झाले. या विचाराला गती मिळाली आणि 1875 आर्य समाजाची स्थापना होता होता ही विचारधारा खूप वाढली. आर्य समाजाच्या मंदिरामध्ये यांची चर्चा सुरू झाली. आर्य समाजाने स्वदेशी वस्तू, स्वदेशी भाषा, स्वदेशी शिक्षण, स्वदेशी संस्कृती, स्वदेशी बँका, स्वदेशी सामानाच्या उपयोगाचे आंदोलन सुरू केले. इंग्रजी सरकार या बाबीकडे बारकाईने पाहत होते. ज्या वर्गाला 50-60 वर्षामध्ये शिक्षित करून इंग्रज भक्त बनवले होते, तोच शिक्षित वर्ग सर्वात जास्त आर्य समाजाच्या सोबत जोडला जाऊन उभा राहिला होता आणि
स्वदेशीच्या प्रत्येक मुद्द्यावर आर्य समाजाच्या बाबीवर साथ देऊ लागला होता.